नमस्कार मंडळी, मी आज करणार आहे तिखटा मिठाचं तांदूळाचं घावण. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे तांदूळाचं पीठ, जे घावणासाठी म्हणून मी थोडंसं एकदम बारीक न दळून आणता गिरणीवाला सांगितलं मला घावणासाठी हवं आहे, म्हणून त्याने थोडंसं जाडसर पीठ करून दिलं. म्हणजे भाकरीला आपण करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर असं तांदूळाचं पीठ घेतलं आहे ह्याच्यात मी. आता ह्याच्यात मी घेतलं आहे 3 वाटी तांदूळाचं पीठ घावणाचं, 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही, मीठ, 1 चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि मीठ असं घालून मी हे अर्धा तास भिजत ठेवलं आहे. आणि पाणी आता हे थोडं असं झालेलं आहे बघा, छान भिजलं आहे, रवा छान भिजला आहे. रवा याच्यासाठी घालायचा की चवीला अजून छान लागतं. बारीक रवा घातला की, तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही आपला जो उपम्याचा जाडा रवा असतो, मीडियम रवा, तो मिक्सरला फिरवून ह्याच्यात घातलात तरी चालेल. तर हे असं घेतलेलं आहे, बॅटर तयार केलं आहे. आणि आता ह्याच्यात मी ही एवढी भरपूर सारी लसूण बारीक चिरली आहे ती घालते आहे. ही बघा लसूण घातली आहे. आणि आता ह्या मिरच्या मी चिरून घेते. हे बघा मी अशा ह्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत, मध्ये चिरले आणि मग असे तुकडे करून घेतले. ह्याच्यात मिरचीची लसणीची पेस्ट चांगली नाही लागत, असं चिरून टाकायचं या घावणामध्ये. अशी ती दाताखाली लसूण येते, मिरच्या येतात अशीच ती छान लागते. आणि कोणाला ज्यांना खायचं नसेल तिखट तर ते काढून पण टाकता येते ना मिरची. आणि मग मिक्सरला फिरवली, मिरचीची पेस्ट केली की कशी ती सरसकट सगळी मिरची पोटात जाते आणि मग त्याचा त्रास होतो, म्हणून अशी चिरून ह्याच्यात टाकायची. आता हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता ह्याच्यात रवा अजून का टाकला हे अजून एक कारण आहे की तांदूळाचं पीठ थोडं चिकट असतं आणि मग ती खुटखुटीत व्हायला हवी, खुटखुटीत खुसखुशीत, त्याच्यासाठी म्हणून रवा घालायचा. बारीक रवा असेल तर उत्तम, बारीक रवा नसेल तर मी सांगितलंच जाडा रवा कसा घालायचा. आता हे आपलं रेडी आहे, तांदूळाचं घावणाचं पीठ, रवा, मिरची, लसूण, भरपूर सारी लसूण याच्यात छान लागते, दही, मीठ आणि आपल्या ह्याच्या बॅटरसाठी आवश्यकतेनुसार पाणी. आणि आता मी हे घावण करते. हे बघा, आता हा तवा मी तापत ठेवला होता 5 मिनटापूर्वी, कारण घावणाला, डोश्याला आपण जे काही करणार असतो तेव्हा तवा चांगला तापलेला असला ना की ती गोष्ट छान होते. आता हा माझा तवा छान तापलेला आहे. बारीक गॅसवर मी हा 5 मिनटं तापवून घेतलेला आहे, फक्त 5 मिनटं बारीक गॅसवर. आणि आता हे बघा छान तवा तापलेला आहे. आता मी ह्याच्यावरती हे घावण करते आहे. गॅस बारीक करते, तेल टाकून घेते सगळ्यात पहिले तव्यावर. आणि आता घावणाचं पीठ टाकते. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण बारीक चिरून घाला, खूप छान लागते. आता आज माझ्याकडची कोथिंबीर संपलेली आहे. हा आमचा कोकणी पदार्थ आहे, माझ्या आजीच्या पद्धतीचा, माझ्या आईच्या पद्धतीचं हे तिखटा मिठाचं तांदूळाचं घावण. हे बघा आता हे टाकते. असा आवाज आला, लक्षात येते, असा आवाज आला पाहिजे. आपण जे घावण करायला घावणाचं पीठ टाकतो तेव्हा हा असा आवाज येणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे तर याच्यावरून आपल्याला कळतं की आपला तवा व्यवस्थित तापलेला आहे. आणि असा तवा तापलेला आपल्याला प्रत्येक वेळी सगळे घावणं होईपर्यंत व्हायला पाहिजे, असं तापलेला पाहिजे. आता हे मी बारीक गॅसवरती थोडा वेळ ठेवते आहे. तुम्हाला हवं तर याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल, पण मी नाही ठेवत झाकण. खरं ठेवायचं असतं झाकण याच्यावर, पण मी नाही ठेवत, मला ना काही गरज नाही वाटत त्याची. हे बघा मी केवढा ठेवला आहे गॅस, मीडियम गॅसवरती. मीडियमपेक्षा आणि बारीकपेक्षा पण थोडं मध्यम.
असं मी गॅसवरती हे करत ठेवलं आहे. चला तर मग आता मी उरपतीन तेव्हा दाखवेन. आता हे असंच मीडियम गॅसवरती 5 मिनटं राहू दे. आता मला ही एवढी सारी करायची आहे घावणं, मग ती पटपट व्हायला हवी म्हणून मी आता अजून एक असा हा तवा तापत ठेवला आहे. हे बघा आपलं सगळीकडनं हे घावून व्यवस्थित मोकळं झालं आहे. आता मी ह्याच्यावर परत एकदा तेल घालणार आहे. ह्या घावणाला तेल व्यवस्थित घालायचं. अगदी तुम्ही डाएटच्या हिशोबाने कमी घालाल तर लगेच चवीत फरक पडतो. तुम्हाला हवं तर तुम्ही करून बघा. असं कमी तेल घालून पण करून बघा आणि व्यवस्थित तेल घालून पण करून बघा. तुम्हाला पण कळेल चवीतला फरक. तर हे बघा एका साईडनी झालं आहे की नाही छान गोल्डन ब्राऊन. हे आपलं तिखटा मिठाचं तांदूळ घावण आहे म्हणून ते असं दिसतंय. आता मी हे एका साईडने असं करत ठेवलं आहे. आता हा तवा तापला आहे का बघते. तवा तापला आहे. तर मला झटपट घावणं व्हायला हवेत म्हणून तर मी काय करणार, हे जे आहे ना घावणाचं पीठ घावून घातलेलं, आता हे मी असं या तव्यावर सोडणार. होऊ दे मग ते बारीक गॅसवर निवांत छान. बारीक गॅसवर आता हे करत ठेवलं आहे. 2 मिनटात ते होईल. आता दुसरी बाजू पण की झालं आपलं हे घावण तयार. तोवर मी आता इथे हे दुसरं घावण घालून घेते. असा जरा तवा पुसून घेते परत एकदा. हे बघा आता माझा तवा थोडा थंड झाला होता म्हणून दिसते भोकं नाही आली आहेत. त्यामुळे मी आता थोडा गॅस मोठा केला आहे. असंच सगळं आपल्याला आपलं तंत्र करावं लागतं. आपल्या अनुभवातनं ते कळतं. आता माझ्याकडनं हा तवा थंड झाला. बारीक करून ठेवला आता मी उरपाटाला हवा म्हणून थंड झाला. त्यामुळे ते आता बघा कसं झालं आहे. आता मी मोठा ठेवला आहे जरा वेळ गॅस. काही सेकंदात आम्ही तो ठेवणार आहे मोठा आणि बारीक करणार आहे. हे बघा याला कशी भोकं आली आहे, तशी याला भोकं का आली नाही कारण तवा थोडा थंड झाला. कळलं तुम्हाला फरक माझ्या बोलण्यातला? मी मगाशी काय सांगत होते. आता हे आपलं घावण झालं का बघूया. झालेलं आहे आपलं घावण. छान चुरचुरीत मस्त लागतं हे. हे घावण मऊ नाही छान लागत. हे घावण छान चुरचुरीतच करायचं. चुरचुरीत म्हणजे अगदी कुरकुरीत पापडा एवढं चुरचुरीत नाही पण थोडं खुसखुशीत करायचं. झालं आहे आपलं हे घावण. मी हे काढून घेते. आता हे काही सेकंद मी हे मोठा गॅस ठेवल्यानंतर आता परत बारीक गॅस करते. हे बघा मी ह्या तव्यावरचं हे घावण काढून घेतलं आहे. आता हे गार करत ठेवते. बघा असं डाळीच्या याच्यावर काढलं आहे मी. म्हणजे काय होतं त्याची वाफ निघून जायला हवी. नाहीतर मग ते असं ताटात काढलं ना आपण ताटलीत किंवा ताटात की ती वाफ त्या ताटालाच चिकटून राहते घावण गरम असल्यामुळे. आणि मग काय होतं ते घावण ना चुरचुरीत राहत नाही, मऊ राहतं. मग मऊ होतं वाफ तिथे पडलेली असल्यामुळे. आता हे गार झालं की मी फोल्ड करून ठेवणार.
आता ह्याची फोल्ड कसं करायचं, ही बाजू आहे ना ही वर आली पाहिजे असं फोल्ड करायचं. म्हणजे काय होतं, ह्या बाजूनी फोल्ड केलं की आपलं घावन आहे ना ते एकमेकांना चिकटत नाही फोल्ड केलेलं असलं तरी. आता हे बघा, हे बघा मोकळं मोकळं दिसतं ना, ते आपण हे बाजू बाहेरची बाजू जी आपण आतल्या साईडला फोल्ड केलं तर ते एकमेकांना चिकटतं. आणि आता आमच्याकडे काय लगेच आता गरम गरम खाणारं कोण नाही आहे, म्हणून आता मी करून ठेवते ही, म्हणून करून ठेवणार म्हणून ती अशी फोल्ड करणार. नाहीतर मग लगेच कोण खाणारं असेल तरी तुम्ही असं फोल्ड करून गरम गरम पण खायला देऊ शकता. पण आता मी ही करून ठेवणार आहे, पण आत्ता काय खायला कोणाला आता भुका नाही आहेत. आज दुपारी जेवणाचा मेनू म्हणून माझा हा आहे. रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज हे घावन करते तांदूळाचं, कारण ते मग केलंच जात नाही. तर अशा पद्धतीने आता मी ही सगळी घावणं करून घेते. हे बघा छान खुटखुटीत झालं. आता हा कोलमचा भाग तेजस आणि ह्यांच्यासाठी करायला ठेवला आहे, मिस्टरांसाठी. आणि हा माझ्यासाठी गावचा आणलेला तांदूळ आहे, कोकणात मी गेले होते ना आता तेव्हाचा. हा जरा कमी पॉलिश असतो, म्हणून मी माझ्यासाठी हा कोकणात 50 किलो तांदूळ विकत घेऊन आले. मला कमी पॉलिशवाला तांदूळवाला खायचा, कमी पॉलिशचा तांदूळ. ह्याचा भात छान होतो, म्हणून हा गावातनं विकत आणला आहे 50 किलो. हे असा भात करत ठेवला आहे. हे घावन दुपारी आज जेवायला आमच्याकडे आहे घावन तांदूळाचं आणि मटकीचा रस्सा आणि भात. ही अशी मी करून ठेवते घावणं. हा हे बघा, हा ऐश्वर्या कोलम तांदूळ आहे. माझ्या मिस्टरांना हा आवडतो तांदूळ. त्यांना इंद्रायणी आंबेमोहर असले तांदूळ आवडत नाहीत. आणि हा माझ्यासाठी आणलेला हा गावावरनं डायरेक्ट शेतातनं पिकवलेला हा अंकुर तांदूळ आहे. हा आणलेला आहे, त्याचा भात मी गावाला करून खात होते, मला आवडला त्यामुळे हा तांदूळ. शेतकऱ्याकडनं हा डायरेक्ट विकत घेतलेला आहे. माझ्या मिस्टरांना काय हा तांदूळ आवडत नाही, त्यांना फक्त हा कोलम तांदूळ आवडतो. तो पण कोलम पण त्यांच्या चॉईस आहेत, वाडा कोलम त्यांना आवडत नाही. हा आहे ऐश्वर्या कोलम तांदूळ. आणि यावर्षी आमचं जे शेतकऱ्याला दिलेलं आहे, शेतकऱ्याला आईचं, त्याच्यात हा अंकुर तांदूळ आम्ही सांगितला आहे करायला. आणि हा कमी पॉलिश तांदूळ आहे, कारण पूर्ण पॉलिश नाही अजिबात. असा तांदूळ आम्हाला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की असा नाही मिळत, आम्ही करायला तरी गेलो तरी. आम्ही म्हणजे ते शेतकरी, ते थोडा तरी पॉलिश तुम्हाला ते करतातच जिथे आपण भात करायला देतो. आणि हा पूर्ण पॉलिशचा तांदूळ आहे, तो तब्येतीसाठी माझ्या तब्येतीच्या दृष्टीने चांगला नाही, म्हणून मी हा माझ्यासाठी कमी पॉलिश असलेला तांदूळ गावावरनं घेऊन आली आहे. असे 2 प्रकारचे मग भात मी रोज करत असते. आता हा भात शिजला की यातलं पाणी काढून टाकणार. ही भाताची कांजी असते ती. हा कोलमचा तांदूळ आहे करत ठेवलेला, आणि हा माझा अंकुर डायरेक्ट शेतातनं शेतकऱ्याकडनं विकत घेतलेला आहे. हे बघा, आता हा भात शिजलेला आहे. आता ह्याचं मी पाणी काढून टाकते. तर तुम्ही म्हणाल तुझ्यासाठी कांजी काढून टाकते भाताची, तर ह्यांच्यासाठी पण का काढून टाकतेस, ह्यांच्यासाठी कुकरात का करत नाही बाकीच्यांसाठी घरातल्यांसाठी? तर हे कारण आहे की ह्याच्यामुळे असा भात केल्याने, त्याची पाण्यातली कांजी काढून टाकल्याने तुमचं भात कितीही खाल्ला तरी वजन वाढत नाही.
दुसरी गोष्ट अजून एक, पोट सुटत नाही भात किती खाल्ला तरी. कुकरचा भात खाऊन, कुकरमधले शिजवलेला भात खाऊन आपलं पोट सुटतं, थोडा गॅस होतो पोटात. तो अशा प्रकारचा भात खाल्ल्याने सगळ्यांनी, तो नॉर्मल माणसांनी जरी खाल्ला, नॉर्मल म्हणजे कोण ज्यांना वेट लॉस करायचं नाही आहे किंवा जे डाएट करत नाही आहे किंवा ज्यांना शुगर नाही आहे, त्यांनी पण अशा पद्धतीचा भात खाल्ल्याने हे फायदे होतात, मी तुम्हाला जे आत्ता सांगितले. आणि हा मी असा पद्धत माझ्यासाठी करते, त्याच्यासाठी कारण आहे मला वेट लॉस करायचं आहे आणि मला मेन आहे शुगर आहे, थायरॉईड आहे, त्यामुळे मला भात थोडासाच खावा लागतो अल्लावडे खायला. म्हणून मी माझ्यासाठी करायला लागले अशा पद्धतीने भात, घरातल्यांसाठी पण करायला लागले. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की घरातल्यांना पण का अशा पद्धतीने मी भात करते. तुम्हीही असाच करून भात खात जा. का तर तुम्हाला जे फायदे सांगितले मी. केरळमध्ये पण अशाच पद्धतीचा भात केला जातो, पाणी काढून टाकतात ते. त्यामुळे तिथलं अन्न आमच्या कोकणच्यासारखं तिथलं केरळमधल्या लोकांचं पण अन्न, मुख्य अन्न तांदूळ भात असतो, तरी त्यांना वजन का वाढत नाही त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं. केरळमधली लोकं पण अशाच पद्धतीने भात करून खातात. भात शिजवतात आणि त्यातलं पाणी काढून टाकतात, त्यामुळे त्यांचंही वजन वाढत नाही कितीही भात खाल्ला तरी. सोना कैसे झोपले? हे बघा, मिस्टरांना आता मी जेवायला देते म्हणून आता एक तुमच्यासाठी ताट वाढलं आहे. तांदूळाचं घावन तिखटा मिठाचं, त्यांना आवडतं म्हणून साजूक तूप आणि हा काल मी केलेला ठेचा. त्यांना साजूक तुपाबरोबर घावन खायला खूप आवडतं. छान झालंय हो, मस्त. मला हे आवडतं. खा पोटभर. हा काल केलेला मी ठेचा भाकरीबरोबर छान लागतं, भाकरीबरोबर पोळीबरोबर, म्हणून टिकाऊ ठेचा केलेला आहे मी. हे बघा, मी हा ठेचा माझा केलेला काढून ठेवला आहे. मला ठेचा भाकरी दिवसातून एकदा खायला खूप आवडते, म्हणून मी हा ठेचा केला आहे. मी माझ्यासाठी करते, मिस्टरांना पण आवडतो, ते पण खातात आवडीने. मटकीचा रस्सा भात. आजीला काही झालेलं नाही.